हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत सगळ्यांची फेवरेट ओल्या काजूची उसळ. तर हे काजू मी रात्री कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले. रात्री काजू भिजत घातल्याने ते सकाळी इझिली सोलले जातात. फार कडक पाणी घ्यायचं नाही आहे, कोमटच पाणी घ्यायचं आहे. तर हे रात्री भिजत घातलेले काजू आता आपण सोलून घेणार आहोत. हे काजू मी सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका काजूचे 2 भाग केलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले काजू आहेत. हे एकदम इझी रेसिपी आहे ही आणि एकदम टेस्टी. तर आपण ह्यासाठी पहिले वाटणाची तयारी करून घेऊया. वाटणासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? 2 मध्यम आकाराचे कांदे लांब चिरलेले, सुकं खोबरं, ओलं खोबरं, 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडीशीच कोथिंबीर घ्यायची आणि 1 इंच आलं. तर हे सगळं वाटण आपण छान तेलावरती परतून घेऊन मग ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे वाटण आपण छान भाजून घेऊया. पहिल्यांदा कांदा भाजून घेणार आहोत आपण थोड्याशा तेलामध्ये. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा भाजताना त्याच्यावरती नेहमी झाकण ठेवून कांदा छान शिजवून घेऊन भाजायचा आहे. हा मसाला तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात करून 7-8 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकताय. खूप चांगला राहतो, त्यापेक्षा जास्त नाही. आणि राहिलेला मसाला तुम्ही उसळीसाठी सुद्धा वापरू शकताय. तर हा कांदा, लसूण आणि आलं आपण एकत्र भाजून घेणार आहोत. गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत आणि कांदा भाजून झाला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मसाला छान भाजून घेतला तर तो खूप दिवस टिकतो पुढे. फार पाणी घालून मसाला वाटून घ्यायचा नाही आहे आपल्याला. तर हा कांदा भाजून झाला की आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सध्या आपण झाकण ठेवून छान शिजवून घेऊया. बघूया आपला कांदा झालेला आहे का? कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये परत तेल न घालता सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आपण भाजून घेणार आहोत. जेवढं सुकं खोबरं तेवढंच ओलं खोबरं घ्यायचं आहे. जवळजवळ 1 वाटी खोबरं आहे हे दोन्ही मिळून. खोबरंसुद्धा छान गोल्डन ब्राऊन करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि हे वाटण सगळं गार झालं की मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. वाटण बघू शकताय व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. कोथिंबीर आपण भाजणार नाही आहोत. आता आपण फोडणी देऊया. हांडीमध्ये तेल घेणार आहोत आणि अख्खे गरम मसाले फोडणीला घालणार आहोत. फक्त लवंग, वेलची आणि दालचिनी. फार गरम मसाले घालायचे नाही आहेत, नाहीतर गरम मसाल्यांचा फ्लेवर एकदम स्ट्रॉंग येतो. एक मोठा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन गुलाबीसर होईपर्यंत. कांदा चांगला परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहोत. कांदा छान परतून घेऊया. कांदा परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. कांदा, टोमॅटो आणि सगळे मसाले आपण तेलामध्ये नेहमी छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा कच्चेपणा येत नाही आणि पुढे जाऊन उसळीला टेस्ट छान येते. तर आपण आता ह्याच्यामध्ये स्पायसेस ॲड करणार आहोत. रेड चिली पावडर 3 चमचे, धणे पावडर 2 चमचे, हळद अर्धा चमचा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मटण मसाला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे आणि अर्धा चमचा हळद. मटण मसाला घातल्यामुळे ह्या उसळीला खूप छान खमंग अशी टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा मटण मसाला घालून. तर हे सगळे मसाले देखील आपण तेलावरती छान भाजून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. आणि आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 मध्यम आकाराचे बटाटे. बटाट्याच्या फोडी मोठ्याच ठेवायच्या आहेत, कारण काजू शिजेपर्यंत बटाटाही शिजतो. खूप बारीक फोडी केल्या तर ते एकदम गळून जातील उसळीमध्ये. तुम्ही बघू शकता मी बटाट्याच्या फोडी मोठ्याच ठेवलेल्या आहेत. बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतून घेतला की मग आपण त्याच्यामध्ये काजू ॲड करणार आहोत. काजू ॲड करूनही आपण काजू, बटाटा आणि मसाला सगळं छान मिक्स करून घ्यायचा आहे चांगला. आणि ह्याच्यावरती आपण नंतर झाकण ठेवून एक 5 मिनटं काजूला छान वाफ येऊ द्यायची आहे.
ह्या स्टेजला आपण पाणी घालणार नाही आहोत, बिना पाण्याची आपण वाफ देणार आहोत ह्याला. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान वाफ काढायची आहे झाकण ठेवून. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. काजूला छान वाफ दिलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ग्लास पाणी. आता आपण 2 ग्लासच पाणी घालणार आहोत. तुम्हाला जर नंतर वाटण घातल्यावर थोडीशी उसळ घट्ट वाटायला लागली तर तुम्ही 1 ग्लास पाणी ॲड करू शकताय. तुम्हाला उसळ पातळ किती घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकताय. आता पाणी आपण घातलेलं आहे, गॅस मोठा केलेला आहे आणि उसळीला छान उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकताय वाफ चांगली सुटलेली आहे, उसळीला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपलं वाटण, जे आपण मगाशी भाजून घेतलेलं होतं ते मी मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे. फार पाणी घातलेलं नाही आहे. हे वाटण आपण उसळीमध्ये ॲड करूया. हे सगळं वाटण मी ह्या उसळीला वापरलेलं आहे. वाटण छान मिक्स करून घेऊया. उसळीला छान उकळी आलेली आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मी गूळ पावडर वापरलेली आहे. तुमच्याकडे जर गूळ असेल तर 1 मोठा खडा गुळाचा घालायचा. मी इथे 2 चमचे गूळ पावडर घातलेली आहे उसळीमध्ये. कोथिंबीर घालायची आहे. गुळाची पावडर घालायची आहे आपण 2 चमचे. आणि सगळ्यात शेवटी आपण ॲड करणार आहोत गरम मसाला. गरम मसाला नेहमी लास्टलाच ॲड करायचा आहे, म्हणजे गरम मसाल्याचा छान फ्लेवर राहतो उसळीला. आणि ही उसळ झाकून घेऊन आपण छान काजू शिजेपर्यंत उसळ शिजवून घेऊया. मला इथे थोडीशी उसळ घट्ट वाटलेली म्हणून मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि मी आता ही उसळ छान शिजवून घेणार आहे. काजू एकदम सॉफ्ट शिजले पाहिजे, म्हणजे तुम्ही हाताने ब्रेक केलं की एकदम सॉफ्टली ते ब्रेक झाले पाहिजेत. ह्या स्टेजपर्यंत काजू शिजवून घ्यायचे. बघूया आपली उसळ झाली आहे का. मी गॅस घालून 10 मिनटं वाफत ठेवलेली होती. ह्याला छान तेल सुटलेलं आहे वरती. एकदम सोपी, एकदम टेस्टी अशी ही डिश आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. उसळ सर्व करण्यासाठी रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.